भाजपनं केलेली अंबरनाथमधली काँग्रेससोबतची आणि अकोटमधली एमआयएम सोबतची आघाडी मुख्यमंत्र्यांनी एका तडाख्यात उडवून दिली। अंबरनाथ नगर परिषदेत भाजपनं सत्तेसाठी चक्क काँग्रेससोबत आघाडी केली होती, तर अकोटमध्ये भाजपनं सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली होती। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली, भाजपवर चहूबाजूंनी टीका होऊ लागली। एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी या आघाड्या मोडाव्याच लागतील असं ठामपणे सांगितलं। तसंच अशा आघाड्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत। अंबरनाथ में कल जो हुआ, कांग्रेस के साथ मिलकर आपने वहाँ पर सत्ता काबिज की और एकनाथ शिंदे को अलग रखा। इसी तरह एमआईएम के साथ में आपने मदद लेकर अकोला अकोट में अलायंस करके किया है। देखिए, मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ, कांग्रेस और एमआईएम के साथ कोई अलायंस नहीं चलेगा। ये अलायंस तोड़ना होगा। अगर लोकल लेवल पर किसी ने ये बात की है तो ये गलत है, अनुशासनहीनता है, इसके ऊपर कार्रवाई होगी, बिल्कुल कार्रवाई होगी, ये नहीं चलेगा। तो ये लोकल लेवल पे हुआ है, तो इस बारे में आपने आदेश दिए हैं अभी? देखिए, बिल्कुल 100% मैंने आदेश दिए, हम इस पर कार्रवाई करेंगे। एमआयएम आणि भाजप एकत्र आल्याच्या प्रकाराचा फटका एमआयएमला बसू शकतो हे लक्षात आल्यानंतर असुद्दीन ओवैसींनी अकोटमधील या स्थानिक आघाडीत एमआयएमच्या समावेशाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। तसंच काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नसल्याचं जलील यांनीही स्पष्ट केलं। काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे। आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पुंजानी साहेब, त्यांना आत्ता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या। आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागवले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही। अंबरनाथमध्ये शिवसेनेला बाजूला करून काँग्रेससोबत हातमिळवणी करणाऱ्या भाजपवर कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणालेत आपण पाहूया। काही लोक सत्तेसाठी जर या सगळ्या गोष्टी करत असतील तर मला वाटतं वरिष्ठांनी देखील याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। शिवसेना जी आहे नेहमी विरोधात बसलेली आहे, नेहमी विरोधात जे आहे शिवसेनेने काम केलेलं आहे, तर शिवसेनेला तसा काय फरक पडणार नाही। पण लोकांच्या भावना काय आहेत, लोक काय म्हणून बघतात, आज ज्या प्रवृत्तीला मागे सोडून शिंदे साहेबांनी उठाव केला, आज त्याच प्रवृत्तींबरोबर जे आहे हे पुन्हा जाण्याचं काम जे आहे ते काही लोक त्या ठिकाणी स्वार्थापोटी करतात। तर मला वाटतं याच्याबद्दल वरिष्ठांनी चांगल्या प्रकारे जो आहे तो निर्णय घेतला पाहिजे। ह्या परिस्थितीमध्ये सत्ता जी आहे हे सर्वस्व नाही आहे, हा देखील विचार जो आहे तो केला पाहिजे। निवडणुकीत सत्तेचं गणित जुळवताना भाजपनं काँग्रेस आणि एमआयएम सोबत हातमिळवणी केल्याचं समोर येतात विरोधकांनी हल्लाबोल केलाय, पाहूया। मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाह लागलेला आहे त्यांचा, मग आता हिरवे नाही झाले। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला, कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अंबरनाथला काँग्रेस। भाजप आणि एमआयएम हे एकी थाली के चट्टे बट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत, ते काय करतात आहे, एमआयएमला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे। त्यामुळे अकोटला एमआयएम सोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा एमआयएमच्या उमेदवारांना उभं करणे, हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की एमआयएम जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे। भारतीय जनता पार्टीची दुपट्टी भूमिका ही यावरून स्पष्ट होते। सत्ता काबीज करण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला त्यांची मनस्थिती आणि मानसिक, कालपर्यंत जे धर्मांतरीकरण हिंदुत्वाची गोष्ट करत होते, कुठे गेलं आता त्यांचं हिंदुत्व? आणि एमआयएम सारखा जातीवादी पक्ष आहेत हे सातत्याने सांगण्याचं काम जे लोक करत आहेत, आता हे स्पष्ट झालेले आहेत की हे यांचे खरे साथीदार कोण आहेत। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी तर भाजपकडून लोकशाहीची थट्टा उडवणं सुरू असल्याची टीका केली, पाहूया। या अंबरनाथमध्ये सुद्धा राज्यभर युती एकनाथ शिंदेची आहे,
पण एकनाथ शिंदेबरोबर न जाता बी जे पी काँग्रेसबरोबर गेली असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी या देशामधली आहे हिची थट्टा उडवायची, मस्करी करायची आणि परिस्थिती बदलण्यासारखी आहे असं सिच्युएशन क्रिएट करायचं, हा कारभार चाललेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.